नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा न्यायालय पदभरती 2024चा मित्रांनो रिझल्ट कधी लागेल, पहिली आन्सर की कधीपर्यंत येईल आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, जे तुमचे आता टप्पे होणार आहेत, जसं की लघुलेखकची टंकलेखन चाचणी, लिपिकची मित्रांनो टायपिंगची चाचणी, शिपाई हमाल पदासाठी या ठिकाणी तुमची चाळणी परीक्षा, स्वच्छता चाचणी, चापल्य चाचणी असेल। या प्रत्येक चाचणीमध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी खुल्या प्रयोगासाठी 35% गुण घ्यायचे इथून पुढे आता। आणि मित्रांनो, जे राखीव प्रयोगातील उमेदवार आहेत त्यांना 5% सूट म्हणजे 30% कमीत कमी गुण घ्यायचे आहे। जसं की मित्रांनो तुमची 10 मार्काची या ठिकाणी चापल्य आणि स्वच्छता चाचणी आहे, तर त्यात कमी कमी या ठिकाणी खुल्या प्रयोगाला 35% कमीत कमी गुण घ्यायचे आणि राखीव प्रयोगासाठी कमीत कमी 5% गुण घ्यायचे। तर पुढील चाचणीसाठी तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल म्हणजे मुलाखतीसाठी। आणि संपूर्ण जेवढी पण तुमचे मार्क्स असतील, चाळणी परीक्षेमध्ये देखील कमीत कमी मित्रांनो एवढे टक्के तुम्हाला घ्यायचे। इथं लिहिलेलं आहे की ह्या ज्या चाचण्या होणार आहेत त्या प्रत्येक चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी एवढे गुण घ्यावे लागणार आहेत। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तुमची जिल्हा न्यायालयाची सर्वात मोठी जाहिरात होती मित्रांनो 2023 मध्ये आलेली। 2024 मध्ये म्हणजे मार्चमध्येच मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊ शकते। याच्यामध्ये शिपाई हमाल पदासाठी 1266 प्लस 318 जागा होत्या, लिपिकसाठी 2795 प्लस 700, लिपिकसाठी सर्वात जास्त जागा मित्रांनो निघालेल्या होत्या आणि लघुलेखकसाठी 568 प्लस 146 जागा होत्या। तर यासाठी तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील मित्रांनो, तर आता तुमची परीक्षा जी आहे, चाळणी परीक्षा जी आहे या ठिकाणी लिपिक आणि शिपाई हमाल पदासाठी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। लघुलेखक या पदासाठी मित्रांनो चाळणी परीक्षा घेतली जाणार नाही, डायरेक्टली त्यांना लघुलेखन चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे, ज्यामध्ये त्यांचं लघुलेखन आणि टंकलेखन दोन्ही चाचण्या होणार आहेत। तर आता बघा मित्रांनो, पुढची प्रोसेस नेमकी तुमची काय असणार आहे। तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, तुमची फर्स्ट आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे। फर्स्ट आन्सर की आल्यानंतर तुमचं ऑब्जेक्शन जे आहे मित्रांनो मागवलं जाईल आणि त्यानंतर फायनल आन्सर की येईल। फायनल आन्सर की आल्यानंतर मग तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन होईल। नॉर्मलायझेशनबद्दल ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी नोटीस जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे पिऊन आणि हमाल पदासाठी। नॉर्मलायझेशन नंतर मग तुमचा निकाल जो आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि निकाल लागल्यानंतर मित्रांनो मग तुम्हाला चाळणी परीक्षा जी राहिलेली आहे, स्वच्छता चाचणी असेल, टंकलेखन चाचणी असेल आणि मुलाखत असेल, त्याच्यासाठी मित्रांनो बोलवलं जाईल। तर ही प्रोसेस असणार आहे। तर आता तुम्ही म्हणाल की याच्यामधली फर्स्ट आन्सर की जी आहे आमची आता कधीपर्यंत येईल। फर्स्ट आन्सर की आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्लिअर होईल की आपण पुढील चाचणीसाठी या ठिकाणी बसतो की नाही। कारण की मित्रांनो फर्स्ट आन्सर कीमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, तर फर्स्ट आन्सर की आल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्रांनो किती प्रश्न होते परीक्षेमध्ये, त्यापैकी किती प्रश्नाची उत्तर बरोबर आहेत ते तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर कुठल्या प्रश्नाला कुठलं उत्तर दिलेलं होतं, तुम्ही कुठलं उत्तर टिक मार्क केलेलं आहे, ते उत्तर टिक मार्क केलेलं बरोबर आहे की नाही, तुम्हाला सर्व मार्क्स तुमचे काउंट करता येणार आहेत। त्यावरनं तुमचा जवळपास मित्रांनो निकालच तुम्हाला पाहता येणार आहे त्या फर्स्ट आन्सर कीवरनं। परंतु मित्रांनो तो फायनल निकाल असणार नाही, कारण की त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे मित्रांनो। ऑब्जेक्शनमध्ये तुमचे थोडेफार मार्क्स जे आहेत मित्रांनो वाढू शकतात, कारण की ऑब्जेक्शनमध्ये मार्क्स वाढतातच। बरेच विद्यार्थी आता त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतील, काही प्रश्न चुकीचे असतील किंवा काही उत्तरं चुकीचे असतील त्याच्यावरती ऑब्जेक्शनमध्ये जे मार्क्स वाढतील मित्रांनो, तर त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होईल। नॉर्मलायझेशन मित्रांनो जास्त फरक पडणार नाही, कारण की एवढे मोठे प्रश्न नव्हते याच्यामध्ये। आणि तुम्ही म्हणाल की तलाठी पदभरतीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये नॉर्मलायझेशनमुळे जी आहे ती भीती या ठिकाणी बसलेली आहे नॉर्मलायझेशन मेथडमुळे, परंतु मित्रांनो जास्त काही फरक पडणार नाही। नॉर्मलायझेशनमध्ये जास्तीत जास्त मित्रांनो 1-2 मार्क्स किंवा 2-3 मार्क्सचा या ठिकाणी कुणाचे कमी मार्क्स होतील तर कुणाचे जास्त मार्क्स होतील। तर ही प्रोसेस मित्रांनो पूर्ण असणार आहे। तर आता मग फर्स्ट आन्सर की जी तुम्ही वाट पाहताय, फर्स्ट आन्सर की मित्रांनो ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत फेब्रुवारी एंडिंगपर्यंत यायला पाहिजे मित्रांनो। अंदाजित माहिती सांगतोय, येईलच असं नाही, परंतु मित्रांनो येण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण की 14 तारखेला तुमची परीक्षा संपली आहे मित्रांनो। 14 फेब्रुवारीला आपल्याला माहीत असेल, 14 तारखेपासून आता भरपूर दिवस झालेले आहेत मित्रांनो, जवळपास या ठिकाणी 10-12 दिवस झालेले आहेत। तर मित्रांनो खूप चान्सेस आहेत की फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमची आन्सर की कधीही येऊ शकते। म्हणजे मित्रांनो मंडेपासून मित्रांनो या ठिकाणी आन्सर की कधीही तुमची प्रसिद्ध होऊ शकतात। आणि मित्रांनो कोर्टाची प्रोसेस खूप फास्ट असते। TCS कंपनी मित्रांनो याच्या अगोदरही आपण बघितलं आहे, आरोग्य विभागाचे खूप फास्ट पद्धतीने मित्रांनो त्यांनी रिझल्ट लावलेत, आन्सर की देखील प्रसिद्ध झाले होत्या। त्या पद्धतीने मित्रांनो याचीही तुमची फर्स्ट आन्सर की फेब्रुवारी एंडिंगपर्यंत येण्याचे खूप चान्सेस आहेत। मग फेब्रुवारी एंडिंगला आन्सर की आली की मार्चमध्ये मित्रांनो बरीचशी प्रोसेस याची कंप्लीट होईल।
मार्च, त्यानंतर एप्रिलमध्ये मित्रांनो तुमचे इंटरव्ह्यू वगैरे होऊ शकतात. मार्च एंडिंगपर्यंत तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असेल किंवा टंकलेखन चाचणी असेल, ह्याची मित्रांनो प्रोसेस सुरू होऊ शकते. एप्रिल एंडिंगपर्यंत मित्रांनो इंटरव्ह्यूचे वगैरे लिस्ट लागू शकतात. म्हणजे एप्रिल एंडिंगला वगैरे तुमच्या इंटरव्ह्यूचे या ठिकाणी तुमचे पूर्ण जे आहेत वेळापत्रक येऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो मग तुमच्या एप्रिलनंतर तुमच्या या ठिकाणी फायनल रिझल्ट जे आहे ते लागू शकतात. आता मित्रांनो डिपेंड आहे की प्रोसेस कशी चालते. जर फेब्रुवारी एंडिंगला मित्रांनो फर्स्ट आन्सर की आली तर म्हणायचं की प्रोसेस फास्ट, पुढची प्रोसेस देखील फास्ट मित्रांनो होऊन जाईल. तर ही एक प्रोसेस तुम्हाला सांगितली कशा पद्धतीने होणार आहे ती. आता मित्रांनो याच्यामध्ये नेमकी तुमची चापल्य चाचणी वगैरे आहे, स्वच्छता चाचणी आणि टंकलेखन चाचणी, ती कशा पद्धतीने होईल, त्यामध्ये किती उमेदवार घेतले जातील तेही आपण पाहूयात. तर बघा मित्रांनो, लिपिकसाठी तुमचं सर्वात अगोदर पहा आणि स्टेनोसाठी पहा. स्टेनोसाठी मित्रांनो तुमच्या जवळपास 2 चाचण्या होणार आहेत. लघुलेखन चाचणी 20-20 मार्काच्या 2 होतील आणि टंकलेखन इंग्रजी मराठी चाचणी ज्या आहेत त्या 20-20 मार्काच्या 2 चाचण्या होतील. टोटल मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर 80 मार्काची तुमची या ठिकाणी स्टेनोसाठी काय होणार आहेत, टायपिंग टेस्टच होणार आहेत. त्याच्यानंतर लिपिकसाठी मित्रांनो 40 मार्काची तुमची पहिल्यांदा मराठी मित्रांनो टायपिंग होईल. मराठी टायपिंग कृतीदेवमध्ये या ठिकाणी मित्रांनो तुमची होऊ शकते, कारण की 2018 मध्ये मित्रांनो त्याच्यामध्येच तुमची टायपिंग झालेली आहे. टायपिंगचा तुमचा सराव चालू राहू द्या. कट ऑफवरती मित्रांनो ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिपाई आणि लिपिक पदासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं शिपाई आणि हमाल हे जे पद आहे, स्वच्छता आणि चापल्य चाचणी, ही चाचणी कशी होते, याच्यामध्ये काय काय मित्रांनो करावं लागतं त्याच्यावरती देखील ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. त्या व्हिडिओची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे. तर 10 मार्काची मित्रांनो स्वच्छता चापल्य चाचणी असते. 10 मार्कामध्ये मित्रांनो 5 मार्काची स्वच्छता चाचणी असते आणि 5 मार्काची चापल्य चाचणी. ही एकाच दिवशी मित्रांनो त्याच वेळेस घेतली जाते आणि लगेच मित्रांनो पुढच्या लिस्ट तुमच्या लावल्या जातात. तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला मी जसं सांगितलं 35% खुल्या प्रवर्गासाठी, राखीव प्रवर्गासाठी 30% एवढे तुम्हाला कमीत कमी मार्क्स घ्यायचे 10 मार्काच्या, म्हणजे पुढील तुम्ही टप्प्यासाठी पात्र होतात मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर आता तुमचे टंकलेखन, स्वच्छता चापल्य चाचणी झाली की नंतर मग तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. तर मग याचं काय क्रायटेरिया आहे, तर बघा लघुलेखक या पदासाठी देखील मित्रांनो एकाच साथ एवढे उमेदवार जे आहेत लघुलेखनासाठी बोलवले जातात आणि लिपिकसाठी देखील मित्रांनो एकाच साथ एवढे उमेदवार बोलवले जातात. म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार बोलवले जातात. मग शेवटचा विद्यार्थी जो आहे, 7 उमेदवार घ्यायचे आहेत, मग शेवटचा विद्यार्थी जो आहे तो किती मार्क्सवरती घ्यायचा. समजा मित्रांनो आता लिपिकसाठी जर ठरवलं त्यांनी की समजा उदाहरण सांगतो मी तुम्हाला, 25 मार्क्स असणारे, 25पेक्षा जास्त मार्क्स असणारे सर्व उमेदवार बोलवायचे. मग एकाच साथ एवढे उमेदवार म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याला जेवढे 25 मार्क्स त्यांनी ठरवले तेवढ्या मार्क्सवरचे सर्व विद्यार्थी जे आहेत ते बोलवायचे टायपिंग टेस्टसाठी. तर मग तशा पद्धतीने एकाच 7 उमेदवार जे आहेत टायपिंग टेस्टसाठी बोलवले जातील. मग हे उदाहरण म्हणून तुम्हाला मार्क्स मी सांगितलेत. आता किती मार्क्सवरती बोलवत आहेत मित्रांनो ते आपल्याला ज्यावेळेस फर्स्ट आन्सर की येईल त्यावेळेस विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहेत त्याच्यावरून देखील अजून समजेल. त्यानंतर शिपाई आणि हमाल पदासाठी देखील मित्रांनो एकाच 7 एवढे उमेदवार बोलवले जातील. मग शेवटचा विद्यार्थी किती मार्क्सवरती बोलवायचा ते अजून ठरवलेलं नाही. तुमचं फर्स्ट आन्सर की आल्यानंतर ते मित्रांनो ठरेल की किती मार्क्सवरती बोलवत आहेत. तर एकाच 7 एवढे उमेदवार जे आहेत याच्यासाठी देखील एका जागेसाठी 7 उमेदवार बोलवले जातील. तर उदाहरण म्हणून आपण जर पाहिलं मित्रांनो तर 30 मार्काची परीक्षा आहे मित्रांनो. कमीत कमी 12 ते 13 मार्क्सच्या वरचे विद्यार्थी बोलवले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, एक अंदाज माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय मी. कमी मार्क्सवरती या ठिकाणी होऊ शकतं कारण की पेपर मित्रांनो खूप अवघड जे आहेत ती गेलेली, त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना एवढे जास्त मार्क्स पडणार नाहीत. आता जागा किती आहेत त्याच्यावरतीही मित्रांनो अवलंबून आहे. त्यानुसार शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याच्या वरचे सर्व विद्यार्थी तेवढे मार्क्स ठरवून त्या सर्व विद्यार्थ्यांना वरच्या विद्यार्थ्यांना एकाच 7 प्रमाणे या ठिकाणी एका जागेसाठी 7 विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बोलवलं जाईल. तर ही प्रोसेस असणार आहे. मग एकाच 7 विद्यार्थी बोलवल्यानंतर मग तुमचं पूर्ण टायपिंग टेस्ट वगैरे की स्वच्छता चापल्य चाचणी होईल आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो कमीत कमी जो क्रायटेरिया दिलेला आहे किती मार्क्स घ्यायचे 30% आणि 35%, त्यानुसार मग मित्रांनो एकाच 3 विद्यार्थी जे आहेत तुमचे 3 पट विद्यार्थी जे आहेत एका जागेसाठी 3 विद्यार्थी म्हणजे एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल मित्रांनो. ठीक आहे, एकाच 3 विद्यार्थी मुलाखतीसाठी परत बोलवले जातील. तर ही पूर्ण प्रोसेस असणार आहे मित्रांनो, पुढची प्रोसेस. तर तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तुमची फर्स्ट आन्सर की कधीपर्यंत येईल, रिझल्ट कधीपर्यंत लागू शकेल, काय पुढची प्रोसेस असणार आहे त्याबद्दलची. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सर्व अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.